त्या सकाळी लवकर उठून देवपूजा आधी करून घेतली. सर्वांना फूल वगैरे वाहून घेतलं. त्याच्यानंतर चहा बनवून घेतला आणि लगेच स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक झाल्याच्यानंतर नाश्ता बनवायला घेतला. तर नाश्त्यामध्ये आज मी भेळ बनवलेली आहे. मुरमुऱ्यांची भेळ आहे, अगदी साधी आणि सिंपल. तर आधी इथे चहा ठेवून घेतलेला आहे. चहामध्ये थोडंसं अद्रक वगैरे टाकलं, कारण थंडीच्या दिवसांमध्ये अद्रक आणि गवती चहा मला खूप जास्त आवडतो आणि मला कोणता तरी एक फ्लेवर लागतो, त्याशिवाय मी चहा पित नाही, असं डेलीचं होऊन गेलेलं आहे. नंतर भाजी वगैरे झाली, पोळ्यासुद्धा झालेल्या होत्या. नंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर छान असं टाकून घेतलं. मुरमुरे आणि शेवसुद्धा मिक्स केलेले होते आणि सर्व टाकल्याच्या नंतर वरतून थोडंसं मिरची पावडर, मीठ आणि थोडंसं तेल टाकलं आणि नंतर सर्व मिक्स करून घेतलं आणि नंतर छान अशी भेळ खायला दिली. भाऊंनासुद्धा आवडली आणि माझे दीर आले होते जेवू, त्यांनीसुद्धा खाल्ली आणि मी सुद्धा थोडीशी खाल्ली. खूप छान झाली होती भेळ आणि झटपट होणारी आहे लवकरच. नाश्त्यासाठी खूप छान प्रकार आहे. तुम्ही जर केली नसेल तर तुम्ही देखील हे असं करून बघा. कसा वाटला ब्लॉग नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर असा होता माझा आजचा दिवस. ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि जे आपले इंस्टा पेज आहे त्यालासुद्धा फॉलो करा. थँक्यू सो मच. बाय बाय.